नमस्कार. वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण हॉटेलमध्ये मिळणारा पदार्थ घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये कुठलंच बाहेरचं विकतचं न आणता खूप साध्या सोप्या पद्धतीत बनवणार आहोत. तुम्ही व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल हॉटेलमध्ये मिळणारा एवढा पदार्थ घरच्या घरी एवढ्या साध्या सोप्या पद्धतीत होऊ शकेल. तर चला आज आपण मस्त असे छोले भटुरे बनवणार आहोत. तर चला आजची ही रेसिपी आज आपण कशी बनवलेली ते बघूया. तर सुरुवातीला इथे आपल्याला छोले भिजवून घ्यायचे. तर हे मी रात्रीच भिजायला ठेवलेले होते, जे ते सकाळी बनवता येईल. म्हणजे 8 ते 9 तास हे छोले मी इथे भिजवून घेतलेले. तुमच्याकडे जर वेळ नसेल तर सकाळी थोडंसं कोमट पाणी करून 5 ते 6 तासात हे तुम्ही भिजत घालू शकता. इथे मी छोले हे रात्रीच भिजवून घेतलेले होते. मस्त इथे आपले छोले भिजलेले आहे. आता हे आपण उकडून घेऊया. तर त्यासाठी इथे मी कुकर घेतला. त्यामध्ये हे संपूर्ण छोले आपल्याला टाकायचे आहे. आता छोले शिजेल इतपत इथे आपल्याला पाणी घालायचं. तर इथे मी अंदाजे 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं. त्यानंतर यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे. तर इथे मी एक दालचिनीचा तुकडा घेतला, तो आपल्याला यामध्ये घालायचा. एक मोठी विलायची असते मसाला विलायची, ते आपल्याला यामध्ये घालायची. त्यानंतर एक चक्रफूल इथे मी घेतलेलं, ते आपल्याला यामध्ये घालायचं. 3 ते 4 इथे मी मिरे घेतलेले, ते यामध्ये घालायचं. त्यानंतर 3 ते 4 इथे आपल्याला लवंग घ्यायचे आहे. असे छोले शिजत असताना त्यामध्ये जर खडा मसाला घातलेला तर आपल्या छोल्यांना खूप छान अशी चव येते. त्यानंतर चवीनुसार यामध्ये मी मीठ घातलेलं, मस्त असं मिक्स करून घेतलेलं. आता हे छोले आपल्याला इथे शिजवून घ्यायचे आहे. भाजी दाटसर होण्यासाठी काही जण यामध्ये बटाटा घालतात, पण आपण अजिबात बटाटा न घालता सुद्धा आपली भाजी मस्त अशी दाटसर होते. तर इथे मी कुकरचं झाकण लावून घेतलेलं आणि ते झाकण लावून मध्यम आचेवर कुकरच्या आपल्या इथे 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहे. छोले शिजत आहे तोपर्यंत इथे आपण भटुऱ्यासाठी लागणारं पीठ मळून घेऊया. तर त्यासाठी इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं. त्यानंतर इथे 2 कप इथे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर इथे मी चाळून न घेता गव्हाचं 2 कप पीठ घेतलेलं. त्यानंतर 1 कप इथे आपल्याला मैदा घालायचा आहे. तुम्ही या जागी फक्त गव्हाच्या पिठाचे सुद्धा भटुरे बनवू शकता किंवा मग फक्त मैद्याचे सुद्धा बनवू शकता. तर इथे मी गव्हाचं पीठ आणि मैदा मिक्स करून भटुरे बनवणार आहोत. तर 2 कप गव्हाचं पीठ, 1 कप इथे आपल्याला मैदा घालायचा आणि त्याच कपने पाऊण कप इथे मी बारीक रवा घालते. असं रवा घातल्यामुळे आपले जे भटुरे आहेत ते छान असे टम्म फुगतात, अजिबात तेलकट होत नाही आणि बराच वेळ ते छान असे फुगलेले राहतात. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं. 1 चम्मच इथे मी साखर घालते. असं साखर घातल्यामुळे भटुरे आपले खूप असे चवदार लागतात. त्यानंतर अर्धा चम्मच इथे मी बेकिंग पावडर घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता अर्धा चम्मच इथे आपल्याला बेकिंग पावडर घ्यायची आणि त्याच चम्मचने पाव चम्मच इथे मी बेकिंग सोडा घालते. आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं. घातलेलं संपूर्ण जिन्नस आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला दही घालायचं. तर ज्या कपने आपण पिठं मोजून घेतली त्याच कपने पाऊण कप इथे मी दही घेतलेलं आहे. आता ह्या दह्यामध्येच आपल्याला हे संपूर्ण पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असे एकजीव झाल्यानंतर आता इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर ज्या कपने इथे मी दही घेतलेलं त्याच कपमध्ये मी पाणी घेतलेलं आणि थोडं थोडं पाणी घालून इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पाणी इथे आपल्याला एकदम घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालून दाटसर इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणजे मध्यम कडक इथे मी पीठ मळून घेतलेलं. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, मध्यम कडक इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचं. तर इथे आपलं संपूर्ण पीठ छान असं मळून झालेलं आहे. आता हे छान मी मऊसूत करून घेते आणि यावर झाकण ठेवून हे 10 ते 15 मिनिट इथे आपल्याला साईडला ठेवायचं आहे. ते यावर मी झाकण ठेवते आणि हे पीठ मी 10-15 मिनिट साईडला ठेवते. पीठ मुरते तोपर्यंत छोल्यासाठी लागणारा मसाला इथे मी कट करून घेतलेला होता. तर तुम्ही बघू शकता छोल्यांसाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे लांब पातळ चिरून घेतलेले, 10 ते 12 इथे लसण पाकळ्या घेतल्या, 3 ते 4 अद्रकचे तुकडे घेतले, 1 टोमॅटो इथे मी कट करून घेतलेला, थोडासा कोथिंबीर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला होता. त्यानंतर इथे मी काही खडे मसाले घेतले. तर 1 दालचिनीचा तुकडा घेतला, 1 चक्रफूल घेतलं, 3 ते 4 लवंग घेतले, 3 ते 4 मिरे घेतले, 2 चम्मच इथे मी धने घेतले आणि 1 चम्मच इथे आपल्याला जिरं घ्यायचं. असा खडा मसाला जर घेतला तर बाहेरचा कुठलाच मसाला इथे आपल्या घालण्याची गरज नाही. एवढाच मसाल्यामध्ये आपली भाजी फार अशी चवदार होते. आता इथे मी मसाला भाजून घेण्यासाठी पॅन गरम करायला ठेवलेला. त्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 पळी तेल घालायचं. आता जे खडे मसाले आपण घेतलेले आहे ते सुरुवातीला आपल्याला मस्त असे खमंग भाजून घ्यायचे आहे. इथे मी कमी ते मध्यम गॅसवरती हे संपूर्ण खडे मसाले मस्त असे खमंग भाजून घेते. असे मसाले भाजून घेतल्याने भाजीला आपली छान अशी चव येते. मसाले भाजून झाल्यानंतर जो कांदा आपण इथे कट करून घेतलेला होता तो आपल्याला यामध्ये घालायचा आणि कांदा सुद्धा इथे आपल्याला मस्त असा भाजून घ्यायचा आहे. इथे आपल्याला सुकं खोबरं सुद्धा लागणार आहे. तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं होतं. इथे कांदा हलकासा भाजून झाल्यानंतर जे खोबरं आपण किसून घेतलेलं आहे ते अर्धी वाटी किसलेलं खोबरं आपल्याला यामध्ये घालायचं आणि हे खोबरं सुद्धा इथे आपल्याला मस्त असं कांद्याबरोबर भाजून घ्यायचं आहे. गॅस इथे आपल्याला कमीच ठेवायचा आणि कमी गॅसवरती संपूर्ण मसाला इथे आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मसाला जर छान भाजला गेला तर भाजीला सुद्धा आपली छान अशी चव येते. मसाला इथे आपल्याला अजिबात करपू द्यायचा नाही, हलकासा ब्राऊन होईपर्यंत इथे आपल्याला भाजून घ्यायचा आहे.
त्यानंतर जे अद्रक लसूण आपण घेतलेले होते ते आपल्याला यामध्ये घालायचे आणि हे सुद्धा आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे। त्यानंतर जो टोमॅटो आपण इथे कट करून घेतलेला होता तो सुद्धा मी यामध्ये घालते आणि टोमॅटो सुद्धा इथे आपल्याला मस्त असा भाजून घ्यायचा आहे। टोमॅटो भाजून झाल्यानंतर भाजीला आपली मस्त अशी हॉटेलसारखी चव यावी म्हणून यासाठी इथे मी थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे। 1 ते 1.5 चमच इथे मी कसुरी मेथी घेतली, ती आपल्याला यामध्ये घालायची। जो कोथिंबीर आपण घेतलेला आहे तो इथे मी कट करून घातलेला। आता हे सुद्धा आपल्याला मस्त असे मसाल्यासोबत भाजून घ्यायचे आहे। अशी कसुरी मेथी तो थोडीशी घातल्याने भाजीला आपली मस्त अशी हॉटेलसारखी चव येते। आता इथे आपला संपूर्ण मसाला भाजून झालेला आहे। इथे मी गॅस बंद केला आणि मसाला इथे मी गार होऊ द्यायला ठेवलेला आहे। तोपर्यंत इथे आपले छोले सुद्धा छान असे शिजून झालेले होते। 3 ते 4 शिट्ट्यामध्ये व्यवस्थित इथे आपले छोले शिजून होतात। तर तुम्ही बघू शकता परफेक्ट इथे आपले छोले शिजून झालेले आहे। आता इथे आपण जे खडे मसाले आपण यामध्ये घातलेले होते ते यातील मी काढून टाकलेले। इथे आपला जो मसाला आपण भाजून घेतलेला होता तो सुद्धा छान असा थंड झालेला आहे, गार झालेला आहे। हा आता आपण वाटून घेऊया। तर त्यासाठी इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं, त्यामध्ये गार झालेला संपूर्ण मसाला आपल्याला काढून घ्यायचा आणि हा मसाला आता आपल्याला थोडंसं पाणी घालून मस्त असा मिक्सरला बारीक असा वाटून घ्यायचा। तर इथे मी संपूर्ण मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेला, थोडंसं पाणी घातलेलं, झाकण लावून मिक्सरला बारीक असं फिरून घेतलेलं। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे आपल्याला मसाला मस्त असा बारीक फिरून घ्यायचा आहे। आता आपण भाजी करून घेऊया। तर त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली, त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 पळी तेल घालायचं। तेल छान गरम झाल्यानंतर थोडंसं इथे मी जिरं घालते। जिरं फुलल्यानंतर 2 ते 3 इथे आपल्याला तेजपत्त्याची पानं घालायची आणि त्यानंतर जो मसाला आपण वाटून घेतलेला आहे तो संपूर्ण मसाला आपल्याला तेलामध्ये घालायचा आहे। आता हा मसाला आपल्याला मस्त असा शिजवून घ्यायचा आहे। छान तेल सुटेपर्यंत 2 ते 3 मिनिट हा मसाला इथे मी शिजवून घेतला। मसाला शिजवत असताना गॅस इथे आपल्याला कमीच ठेवायचा। आता मसाला शिजून झाल्यानंतर यामध्ये आपण काही सुके मसाले घालूया। तर थोडीशी इथे मी हळद घालते, थोडासा इथे आपल्याला धना पावडर घालायचे कारण सुरुवातीला सुद्धा आपण धने वाटलेले आहे। त्यानंतर 2 ते 3 चम्मच इथे मी मिरची पावडर घालते। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। तिखट तुम्हाला कितपत हवं आहे त्यानुसार तुम्ही तिखट यामध्ये घालू शकता। आता हे सुके मसाले आपल्याला मसाल्यामध्ये मस्त असे मिक्स करून घ्यायचे। छान मिक्स झाल्यानंतर थोडंसं मी जे मिक्सरचं भांडं आहे त्यामध्ये पाणी घातलेलं आणि ते भांडं विसळून यामध्ये मी घालते। म्हणजे असं थोडंसं पाणी घातल्यामुळे मसाले हे आपले तळाला लागणार नाही आणि छान ते शिजले जातात। पाणी घातल्यानंतर मी परत हे मिक्स करून घेतलेलं आणि मिक्स करून झाल्यानंतर यावर मी झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट इथे आपल्याला मसाला शिजून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर मस्त इथे आपला मसाला शिजलेला आहे। छान त्याला तरी आलेली आहे, साईडला तेलही सुटलेलं आहे। परफेक्ट इथे आपला मसाला शिजलेला आहे। आता इथे आपल्याला थोडीशी कोथिंबीर कट करून घालायची, मस्त असं मिक्स करून घ्यायचं। मस्त इथे आपला मसाला तयार झालेला आहे, छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता जे छोले आपण शिजवून घेतलेले होते ते पाण्यासकट इथे आपल्याला घालायचं कारण यामध्ये आपण खडे मसाले घातले त्यामुळे ते पाणी सुद्धा आपल्याला यामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे। ते इथे मी संपूर्ण छोले घालून घेतलेले, मस्त असं मिक्स करून घेतलेलं। यामध्ये आपण छोलेचंच पाणी घातलेलं। तुम्हाला जर भाजी थोडीशी घट्ट वाटत असेल तर तुम्ही वरून थोडंसं पाणी घालू शकता। तर इथे मी जे कुकरमध्ये छोल्याचं पाणी होतं तेवढंच यामध्ये घातलेलं। त्यानंतर चवीनुसार यामध्ये मी मीठ घातलं, थोडीशी कोथिंबीर घातलेली, मस्त असं मिक्स करून घेतलेलं। आता इथे आपल्याला एक उकळी आणून घ्यायची आहे। इथे मी गॅस कमी ठेवलेला आणि कमी गॅसवरती 3 ते 4 मिनिट इथे आपल्याला मस्त अशी भाजीला उकळी आणून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त भाजीला उकळी आलेली आहे। 3 ते 4 मिनिट उकडल्यानंतर इथे मी गॅस बंद केलेला। तर मस्त इथे आपला अगदी हॉटेलमध्ये मिळणारा छान असा छोले मसाला तयार झालेला आहे। आता हा आपण साईडला ठेवूया। तोपर्यंत इथे आपलं भटोऱ्यासाठी लागणारं पीठ सुद्धा छान असं मुरलेलं होतं। परत मी पीठ एकदा मस्त असं मऊसूत करून घेतलेलं। आता आपण भटोरे बनवून घेऊया। तर त्यासाठी इथे मी पोळपाट घेतलेलं। आता भटोरे बनवत असताना असे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे। तर सुरुवातीला इथे मी 3 ते 4 गोळे बनवून घेते। म्हणजे असे गोळे बनवून घेतल्याने आपले भटुरे हे लवकर होतात, जास्त वेळही लागत नाही। आता इथे मी 3 ते 4 गोळे बनवून घेतलेले, तर आपण भटुरे लाटून घेऊया। तर त्यासाठी इथे मी बनवून घेतलेला एक छोटा गोळा घेतलेला। आता भटुरे तुम्हाला कसे हवे, कोणी गोलही करतं, कोणी लांबट आकारामध्ये सुद्धा करतं। तर इथे मी जो गोळा आपण घेतलेला आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, अजिबात पीठ लावायचं नाही। पीठ जर आपण लावलं तर तेलामध्ये संपूर्ण पीठ होतं, त्यामुळे आपल्याला फक्त तेलाचा वापर करूनच इथे भटुरे बनवून घ्यायचे आहे। तिथे मी थोडंसं गोळ्याला तेल लावून घेतलं आणि असे लांबट आकारामध्ये इथे भटुरा बनवून घेतलेला आहे। तुम्हाला जर गोल आवडत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा बनवून घेऊ शकता। तर इथे मी थोडंसं तेल घेतलेलं, थोडंसं तेल घेऊन जो गोळा आपण बनवून घेतलेला इथे आपल्याला लाटून घ्यायचा आहे। तर तेलाचा हात घेऊन असं लांबट आकारामध्ये इथे मी भटुरा बनवून घेतलेला आहे। तुम्हाला जर गोल आवडत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा लाटू शकता। तर इथे मी थोडासा गोळा घेतला, थोडंसं तेल लावून घेतलं आणि अगदी पुरी लाटतो त्या पद्धतीने इथे मी भटुरा लाटून घेतलेला आहे। म्हणजे तुम्हाला जोही आवडत असेल गोल किंवा लांबट त्या पद्धतीत इथे तुम्ही भटुरे बनवून घेऊ शकता। तर इथे मी तुम्हाला 3 ते 4 भटुरे बनवून दाखवले। साईडला मी तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं। तेल छान गरम झाल्यानंतर इथे आता आपण
आपण भटोरा तळून घेऊया। इथे मी थोडासा तुकडा तेलामध्ये घालते, म्हणजे तेल व्यवस्थित गरम झालं नाही की ते आपल्याला चेक करता येईल। तर तेल इथे आपलं छान गरम झालेलं होतं। आता जो भटोरा आपण लाटून घेतलेला आहे तो आपण छान असं तेलामध्ये सोडूया। तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपला भटोरा तेलामध्ये छान असा फुललेला आहे, छान असा फुगलेला आहे। तर मस्त असा अलटून पलटून मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हा भटोरा इथे आपल्याला तळून घ्यायचा आहे। भटोरे तळत असताना गॅस इथे आपल्याला मध्यमच ठेवायचा। गॅस जर कमी केला तर आपले भटोरे हे तेलकट होऊ शकतात, म्हणून भटोरे तळत असताना गॅस इथे आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे। तर मस्त इथे आपला भटोरा तळून झालेला आहे। इथे मी तुम्हाला दुसरा सुद्धा जो आपण गोल लाटून घेतलेला होता तो सुद्धा मी इथे तळून दाखवते। तर मस्त इथे मी तेलामध्ये सोडलेला, तर तुम्ही बघू शकता काही सेकंदातच आपला भटोरा किती मस्त असा टम्म फुगलेला आहे। छान असा टम्म फुगल्यानंतर त्याला दुसऱ्या साईडने सुद्धा मी इथे तळून घेतलेले। मस्त असा अलटून पलटून तळून झाल्यानंतर इथे आपला छान असा भटोरा तयार झालेला आहे। अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण भटोरे छान असे तळून घेतलेले। संपूर्ण भटोरे आपल्या अशाच पद्धतीने मस्त असे टम्म फुगलेले। इथे एकच काळजी घ्यायची, भटोरे लाटत असताना त्याला तेलाचा हात घेऊनच लाटायचं। पीठ घेऊन लाटलं तर मग तेलामध्ये सुद्धा पीठ होतं। तर मस्त इथे आपले भटोरे सुद्धा तयार झालेले आहे। जी छोल्याची भाजी आपण बनवून घेतली ती सुद्धा थंड झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता कुठलंच आपण बटाटा किंवा काहीच न वापरता सुद्धा आपली भाजी किती मस्त अशी घट्ट झालेली आहे, एकसंत झालेली आहे। ना रस्सा इकडे एकीकडे जात, ना छोले एकीकडे जात, मस्त परफेक्ट इथे आपली भाजी तयार झालेली आहे। अगदी हॉटेलमध्ये मिळेल त्यापेक्षा भारी इथे आपली घरच्या घरी छोले भटोरे तयार होतात। भटोरे बघून तर तुमच्या लक्षात आलं असेल की हे किती क्रिस्पी झालेले आहे, काय टम्म फुगलेले आहे। आणि हे 2 ते 3 तास असे जरी ठेवले तरी सुद्धा असे टम्म फुगलेले राहतात। तर मस्त असा हॉटेल स्टाईल बेत एकदा नक्की करून बघा। आपण घरच्या घरी बनवतो त्यामुळे ते मुलांसाठी सुद्धा खूप छान आहे। बऱ्याच वेळा घरचं सारखं सारखं भाजी पोळी भाजी भाकरी खाऊन कंटाळा येतो, मग आठवड्यातून एकदा जर असा हॉटेल स्टाईल बेत घरच्या घरी एवढ्या साध्या सोप्या पद्धतीत जर बनत असेल तर एकदा नक्की बनवून बघा। तुम्ही बघितलं असेल यामध्ये आपण कुठलाच बाहेरचा मसाला सुद्धा वापरलेला नाही, मसाला सुद्धा आपण घरी बनवलेला आहे। तर असा चमचमीत हॉटेलसारखा बेत एकदा नक्की बनवून बघा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा। रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय।